नमस्कार. जर तुम्हाला पॉलिटीमधील राष्ट्रपती संबंधी कलमा पाठ नसतील तर अवघ्या पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये संपूर्ण कलमा तुम्हाला पाठ होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, राष्ट्रपती कलमा. बघा, भारताचे कार्यकारी मंडळ कलम 52 ते 78 दरम्यान आहे आणि त्यामध्ये राष्ट्रपती संबंधी कलमे कलम 52 ते 62 दरम्यान आहेत. तर तेच आता आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू आणि ते संपूर्ण लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, राष्ट्रपती कलमे 52 ते 62. आता कलम 52. कलम 52 काय आहे? तर भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद 52 मध्ये केलेली आहे. तर याची ट्रिक्स बघा. ट्रिक्स अशी आहे की भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू. काय म्हणायचं? भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल. काय म्हणायचं? भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल. आता ब्राह्मणच का म्हणलं मी? कारण 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. कसा जुळतो? 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. त्यामुळे आता आकडा लक्षात ठेवायचा नाही, कारण आकडे विसरू शकतात मात्र नाव विसरू शकत नाही. म्हणून आता असं लक्षात ठेवा की भारतासाठी 52 नुसार एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल. त्यानंतर कलम 53 आहे. संघराज्याचे सर्व कामकाज हे राष्ट्रपतीच्या नावाने चालेल. संघराज्याचे सर्व कामकाज कोणाच्या नावाने चालेल? राष्ट्रपतीच्या नावाने. बघा, अगोदर राष्ट्रपती पद घ्यायचं, नंतर लगेच त्याला कामाला लावायचं, असं लक्षात ठेवा. म्हणून 53 मध्ये संघराज्याचे सर्व कामकाज त्यांच्या नावाने चालेल. त्यानंतर 53(2) ते सरसेनापती असतील तिन्ही संरक्षण दलाचे. त्यानंतर 54 आणि 55 हे दोन्ही सारखेच वाटतात, मात्र थोडासा फरक आहे. हा फरक तुम्ही इथे लक्षात घ्या. 54 मध्ये फक्त राष्ट्रपती निवडणूक हे 2च शब्द आहेत, राष्ट्रपती निवडणूक. आणि 55 मध्ये राष्ट्रपती निवडणूक पद्धत हे 3 शब्द आहेत. हे लक्षात ठेवा. ज्यामध्ये पद्धत हा शब्द असेल का, पद्धत, ते कलम 55 आहे. फक्त पद्धत, राष्ट्रपती निवडणूक पद्धत, ह्या पद्धत जो शब्द आहे तो कलम 55 मध्ये. एवढं लक्षात ठेवा. आणि पद्धत कोणाकडून घेतली आपण? तर आयर्लंड या देशाकडून. कोणाकडून घेतली? आयर्लंड या देशाकडून. त्यानंतर 56 सर्वात महत्त्वाचं बघा, राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ. बघा, 56 काय म्हणते? राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ. तर हे खूप लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. बघा, पूर्वीच्या काळी, आता गाड्या आहेत, मात्र पूर्वीच्या काळी घोडागाडीमध्ये राष्ट्रपती बसून ऑफिसला जायचे. म्हणजे आपले भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद घोडागाडी किंवा त्याला छकडा म्हणतात, छकड्यात बसून ऑफिसला जायचे. असं आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू. ते कशातही जाऊ, आपल्याला काय हे नाही, फक्त ते घोडागाडीत किंवा छकड्यात जातं ते असं तुम्ही लक्षात ठेवा. आता छकडाच का म्हणलं मी? कारण 56 छकडा असा यमक जुळतो, म्हणून तसं लक्षात ठेवा. बघा, अशा ट्रिक्स जर तुम्हाला पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता. 84 21 90 83 84. 84 21 90 83 84. आपल्याकडे पॉलिटी, तसेच सायन्स, तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरी संपूर्ण ट्रिक्ससह पेड PDF बनवलेली आहे. जर हवी असेल तर या नंबरवर संपर्क करू शकता. त्यानंतर कलम 57 बघा. कलम 57 आहे, पुनर्निवडणुकीस कितीही वेळा पात्र. म्हणजे भारतीय राष्ट्रपती एकदा निवडणूक झाली, 5 वर्षाचा कार्यकाळ संपला, तर ते असं 5-5 वर्षांनी कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. मात्र अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेत फक्त 2च वेळेस ते निवडणूक लढवू शकतात. मात्र भारतात कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात, त्यासाठी कुठलीही मर्यादा नाही. मग आता याला कसं लक्षात ठेवायचं? 57 मध्ये शेवटी 7 आहे. तर भारतीय स्त्रिया काय म्हणतात की मला 7 जन्म एकच पती पाहिजे. म्हणजे परत तेच राष्ट्रपती, तेच पती म्हणजे राष्ट्रपती, परत तेच. तर असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कलम 58 आहे, राष्ट्रपतीची पात्रता किंवा अर्हता. राष्ट्रपती पदासाठी कोण पात्र ठरतो, कोण नाही, असं कलम 58 मध्ये दिलेलं आहे. बघा, पात्रता काय? किती व्यक्ती भारतीय असावी, त्या व्यक्तीचे वय 35+ असावं आणि ती लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावी. अशा एवढ्याच राष्ट्रपती पदाच्या पात्रता आहेत. तर ह्या सगळ्या पात्रता आठवलेंमध्ये आहेत, असं आपण ट्रिक्स लक्षात ठेवू. की आठवले काय म्हणतात की माझ्यामध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, त्यामुळे मला आता राष्ट्रपती पदासाठी उभे राहायचे आहे. आता आठवलेच का म्हणलं मी? कारण बघा, 58 आठवले, हे बघा, हे 58 आठवले, 58 आठवले,
असा यमक जुळतो. हे 58 आणि हे 28 असा यमक जुळतो दोन्ही शब्दाचा. म्हणून 28मध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी ट्रिक्सनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कलम 59च्या आधी 60 पाहू, नंतर 59 पाहू. बघा 60 काय, राष्ट्रपती पदाची शपथ, आणि शपथ कोण देतात? सरन्यायाधीश. तर असं लक्षात ठेवा, 60मध्ये शेवटी काय 0 आहे आणि हा 0 ओ सारखा दिसतो, म्हणून ओ फॉर ऑथ असं लक्षात ठेवा. ऑथ, राष्ट्रपती पदाची ऑथ असं लक्षात ठेवा. बघा ऑथ. आणि आता 59 बघू. आता 59 काय आहे? शर्ती आणि अटी. तर असं लक्षात ठेवा, राष्ट्रपतीला त्यांच्या पदाची शपथ घेण्याच्या पूर्वी त्या पदाच्या संपूर्ण शर्ती आणि अटी मान्य कराव्या लागतात. त्या मान्य केल्या तरच त्यांना शपथ दिली जाते, असं आता तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रपती संबंधीच्या संपूर्ण कलमा पाहिल्या आहेत. तसेच त्या लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.